अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केलाय। अणु करारावरून अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावानंतर त्याचं रूपांतर आता युद्धामध्ये झालेलं आहे। सकाळपासून इस्रायलनं इराणची राजधानी तेहरानमध्ये क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून जोरदार हल्ला केला। या हल्ल्यामुळे तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज ऐकायला येत असून आकाशामध्ये धूर पसरलेला आहे। इस्रायल आणि अमेरिकेच्या मिसाईल हल्ल्यानंतर इराण सुद्धा तितकाच आक्रमक झाला। इराणनं इस्रायलचं यूएई, अबुधाबी, कुवेत, कतार, बहरीनवर मिसाईल लागल्याचं वृत्त आहे। अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याला इराणकडून देखील आता प्रत्युत्तर दिलं जात आहे। इराणनं बहरीनमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ले केले। इराणच्या हल्ल्यानंतर आखाती देशांनी हवाई हद्द बंद केलेली आहे। तर या महायुद्धाचा भडका उडाल्याचं चित्र सध्या दिसतंय। गेल्या वर्षीपासूनचा हा तणाव अखेर युद्धामध्ये रूपांतरित झालेला आहे। गेल्या महिन्याभरापासून साधारणतः त्याचं वातावरण निर्मिती झालेली होती। तो संघर्ष आज सुरू झाल्याचं आज दिसून येत आहे। ज्यामध्ये प्रामुख्याने इस्रायलकडनं जो अटॅक केला गेला त्याच्या माध्यमातून इस्रायलचा आणि अमेरिकेचा उद्देश स्पष्ट आहे। इराण हा अनेक आर्थिक समस्यांमधनं चाललेला आहे आणि आता युद्धाचं किंवा संघर्षाचं माध्यमातून जे नुकसान होणार ते इराणला परवडणारं नाही आहे। त्यामुळे लोकांचं प्रेशर हे आयातुल्ला खामेनी सरकारवरती प्रचंड वाढणार आहे आणि त्या ठिकाणी सत्तांतर घडून आणणं हा इस्रायल आणि अमेरिकेचा मुख्य उद्देश आहे। त्या दृष्टिकोनातून आजचा अटॅक जो आहे तो प्रामुख्याने केला गेलेला आहे। आता इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्यातला जो संघर्ष आहे तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत इराणमध्ये सत्तांतर घडून येत नाही। इस्रायलनं या ऑपरेशन शील्ड जुदाच्या माध्यमातून इराणमधल्या 30हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या लोकेशनवर हल्ले केलेले आहेत। राष्ट्रपती आवासावर सुद्धा त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इराणचे सुप्रीम कमांडर आयातुल्ला अली खामेनी यांना तेहरानमधून पळ काढावा लागणार आहे। एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये आता इराण कसा रिस्पॉन्ड करतो, त्याच्याकडे असणारे ड्रोन, मिसाईल्स याच्या माध्यमातून अमेरिकेचे मिलिटरी आणि एअर बेसेस जे यूएईमध्ये, सौदी अरेबियामध्ये, लेबननमध्ये आहेत त्याच्याशी संबंधित इराणची कशी भूमिका राहते यावरच भविष्यामधला हा संघर्ष कुठल्या दिशेने जातो हे पाहणं आपल्याला आवश्यक ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।